नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध आजारांविषयी सखोल माहिती जाणून घेतो. त्याबाबत थेट आपण तज्ज्ञांशी संवाद साधतो. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आजचा विषय आहे IVF उपचार आणि गर्भधारणा. आपण आजकाल IVF बाबत वारंवार ऐकतोय. त्याबद्दल अनेक समज गैरसमजही आपल्या मनात असतात. खरंच IVF सुरक्षित आहे का? त्यातून 100% गर्भधारणा होऊ शकते का? या सर्व प्रश्नांची आज आपल्याला उत्तरं मिळणार आहेत. याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत IVF प्रसूती तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वाती अतुल डोंगरे. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर स्वाती डोंगरे यांनी MBBS, DGO, MD, FMAS, MSc या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी संपादित केलेल्या आहेत. ठाण्याच्या संतती फर्टिलिटी सेंटरमध्ये त्या मुख्य IVF सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तसंच ठाण्याच्या तृप्ती हॉस्पिटलमध्ये त्या संचालिका, प्रसूती तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देतात. बेबीसोर फर्टिलिटी सेंटरमध्ये त्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. आणि विशेष म्हणजे मागच्या 9 वर्षांपासून भारतीय एअरफोर्समध्ये त्या मानद सल्लागार आहेत. 12 एप्रिल 2019 रोजी ऑक्सफर्डमध्ये पॅरासेल्सचा प्रतिष्ठित गुलाब पुरस्कार, 2010 मध्ये ठाणे भूषण पुरस्कार, 2012 मध्ये आनंद दिघे ट्रस्टचा नवदुर्गा पुरस्कार, महिला दिन 2019 निमित्त महिला अभिमान पुरस्कार इत्यादी विविध मानाच्या अशा पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरविण्यात आलेला आहे. महाराष्ट्रासह परदेशात त्या व्याख्यानं देतात. बांगलादेश, फिलिपिन्स, टांझानिया, ताजिकिस्तान इत्यादी विविध देशांमध्ये त्यांची व्याख्यानं, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केली जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर स्वाती या विविध शिबिर आयोजित करतात. कमी उत्पन्न गटातील लोकांना त्या अत्यंत सवलतीच्या दरात IVF सेवा प्रदान करतात. खरं तर डॉक्टर, या सर्व कार्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की IVF बाबत ना लोकांमध्ये प्रचंड समज गैरसमज असतात, अनेक प्रश्न असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आम्हाला देणार आहात. सुरुवातीचाच प्रश्न की जेव्हा एखादं दाम्पत्य IVF ट्रीटमेंटसाठी येतं त्याच्या आधी त्यांनी कोणकोणत्या तपासण्या केलेल्या असणं अपेक्षित असतं? अच्छा, सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला सांगू दे IVF म्हणजे काय. IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट जी आहे ती आपण बॉडीच्या बाहेर घडवून आणत आहोत. का? कारण ही बॉडीच्या आतमध्ये होऊ शकत नाही आहे. म्हणजे तुमची शरीर रचना थोडीशी गुंतागुंतीची झाली आहे आणि त्याच्यामुळे जी गोष्ट नॅचरल पद्धतीने शरीराच्या आतमध्ये गर्भाशयाच्या पिशवीमध्ये आपल्या आपण व्हायला पाहिजे ती होत नाही आहे. आणि म्हणून हे जोडपं आमच्यापर्यंत आलेलं आहे. आता मग जोडप्याचे कुठले कुठले टेस्ट करायचे? जोडपं म्हणजे काय, एक स्त्री आली, एक पुरुष आला, तर स्त्रियांच्या मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा एक टेस्ट करून घेणं महत्त्वाचं आहे, ज्याचं नाव आहे सिरम AMH टेस्ट. मग आपल्याला एक तिची बेसिक सोनोग्राफी करून घेणं गरजेचं आहे. सोनोग्राफीमध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे की तिला काही एंडोमेट्रियल पॉलिप्स आहेत का, फायब्रॉइड आहे का, ॲडिनोमायसिस आहे का, एंडोमेट्रिओसिस आहे का, आणि तिचे राईट आणि लेफ्ट ओव्हरीजमध्ये अंडी जी आहे ती कितपत शिल्लक आहे, त्यांची संख्या किती आहे. मग आपल्याला थोडेसे हार्मोन्स करावे लागतात. मासिक पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी FSH, LH आणि सिरम इस्ट्राडॉल नावाचे हार्मोन्स असतात, जे आपल्याला तिच्या शरीरातले हार्मोनची गुंतागुंत समजावून देतात. प्लस मग थायरॉइड आहे, प्रोलॅक्टिन आहे, या गोष्टी बघणं गरजेचं आहे. स्त्रियांच्या मध्ये अजून एक वेगळी गोष्ट मी सांगू इच्छिते. ॲक्च्युली आपल्याकडे काय करताना आपल्या गव्हर्नमेंटने एक लसीकरण प्रोग्राम राबवला आहे. म्हणजे WHO अंडर ह्या लसीकरण जे आहे ते प्रत्येक बाळाला जन्मल्यानंतर आपण देतो. त्याच्यामध्येच 9व्या महिन्यामध्ये आपण एक MMR नावाचं वॅक्सिन देतो, मिझल, मम्स आणि रुबेला. तर हे रुबेलाचं वॅक्सिन आपण का देतो? जेणेकरून जे कोणी मुलगा आहे, मुलगी आहे, ते पुढे जाऊन तरुणाईमध्ये गेल्यानंतर त्यांना बाळ राहण्यासाठी येणारे जे काही व्हायरसेस आहेत ते त्याचा अडथळामध्ये आणू देऊ नयेत म्हणून. तर रुबेलाची लस ही टोचली गेली की नाही हे बघणं स्त्रियांच्या मध्ये खूप खूप गरजेचं आहे. तर रुबेला IgG नावाची एक महत्त्वाची टेस्ट आहे, ती आपल्याला करावी लागते. म्हणजे त्यांच्यामध्ये लहानपणी टोचलं गेलेलं आहे की नाही हे तपासता हे आपल्याला तपासावं लागतं. आणि प्लस आपल्याकडे गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आणि स्कूल्समध्ये ऑल्सो वयाच्या 13व्या किंवा 14व्या वर्षी ही रुबेलाची लसीकरण मोफत दिली जाते, सो दॅट पुढे जाऊन त्यांना ह्या प्रजनन ह्याच्या गोष्टींचा काही त्रास होऊ नये.
अगदी. तर रुबेला IgG हे नेहमी पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. आणि मग आपले नेहमीचे सिंपल व्हायरल मार्कर्स आहेत HIV, HbSAg, VDRL, HCV, HB इलेक्ट्रोफोरोसिस नावाची एक टेस्ट असते जी खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही ऐकत असाल मला थॅलेसेमिया आहे, मला सिकल सेल आहे, मी थॅल मायनरचा ट्रेट आहे, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याचं आपण स्क्रीन आउट करून आपण एक छान हेल्दी बाळ IVFच्या माध्यमातून नक्कीच उत्पन्न करू शकतो आणि हॅपी पॅरेंटिंग देऊ शकतो. अगदीच. मला वाटते जेव्हा अगदी सुरुवातीला गर्भधारणेसाठी आपल्याकडे दाम्पत्य येतात किंवा कोणत्याही डॉक्टरांकडे जातात तेव्हा ते थेट त्यांना IVF करण्याचा सल्ला देत नसतील. इतरही कोणकोणत्या उपचार पद्धती असतीलच. पण जेव्हा IVF करण्याची वेळ येते तेव्हा डॉक्टरांकडून कोणते घटक लक्षात घेतले जातात? सर्वप्रथम आम्ही पेशंटचं वय बघतो, लग्नाला किती वर्ष झाली हे बघतो. वय जे आहे ते म्हणजे स्त्री आणि पुरुष म्हणजे ह्यांच्यामध्ये दोघांच्यामध्ये एज गॅप किती आहे हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे समटाईम्स असं असतं की मुलगी 25 वर्षाची आहे आणि मुलगा जो आहे तो 35 वर्षाचा आहे. मग तो जो एज गॅप आहे तो पण आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. बरोबर. मग आपण त्यांचं सोनोग्राफी करून त्यांचा अँट्रल फॉलिक्युलर काउंट बघतो. मगाशी मी जे बोलले FSH, LH आणि E2 नावाचा हार्मोन असतो तो हार्मोन मला कन्सिडर करून त्यांना नक्की आपल्याला कुठल्या हार्मोनची इंजेक्शन द्यायची आहेत ही गोष्ट लक्षात येते. त्यांचं हाईट आणि वेट बघावं लागतं, आपल्याला एक बेझल मेटाबॉलिक इंडेक्स काढावा लागतो त्यांच्या बॉडीचा आणि मग आमचा जो हार्मोनचा डोस आहे तो डोस ठरतो. हा जो डोस आहे हा रेग्युलरली सेम इंटरवल्समध्ये आम्हाला मिनिमम 10 डेज पेशंटला द्यावा लागतो आणि या 10 डेजमध्ये आम्ही पेशंटला एक कमीत कमी 3 ते 4 वेळेला ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग म्हणजे जे काही आम्ही फॉलिकल्स रेडी करतो, अंडी तयार करतो त्यांना बघण्यासाठी ह्यांना बोलवलं जातं. तो टू स्टार्ट विथ आम्ही जे काही हार्मोनचे इंजेक्शन चालू करतो ते थोड्या प्रमाणात चालू करतो. 3-4 दिवसांचं सिरियल इंजेक्शन्स दिल्यानंतर जी सोनोग्राफी होते त्याच्यामध्ये आम्हाला कळतं की ही अंडी व्यवस्थित वाढतायत की नाही वाढतायत. छान वाढत असतील तर डोस जो आहे इंजेक्शनचा तो सेम तसाच कंटिन्यू राहतो. खूप अंडी वाढत असतील तर माझा डोस कमी होतो आणि जर अंडी व्यवस्थित वाढत नसतील तर माझा डोस वाढतो आणि हे सिरियली असं चक्र माझं 10 दिवसांच्यापर्यंत चालू होतं. अच्छा. आता जसं आपण सांगितलं की IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. राईट. हां. आणि इन विट्रो म्हणजे जे शरीराच्या बाहेर घडतं. तर नेमकं काय घडतं शरीराच्या बाहेर IVF मध्ये आणि शरीराच्या आत सविस्तरपणे सांगा डॉक्टर. ओके. आता इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे मी बोलले की शरीराच्या बाहेर घडणारी गोष्ट त्याचाच पार्ट म्हणून मी आता हे तुम्हाला अंड तयार कसं होतं ह्याचं पूर्णपणे प्रोसेस समजावून सांगत होते. आता काय झालं आपण अजून करूया. आज माझा डे 10 ऑफ इंजेक्शन्स आहेत. माझी सोनोग्राफी झाली आहे. सोनोग्राफीमध्ये दोन्ही ओव्हरीजमध्ये माझे छान फॉलिकल्स वाढलेले दिसत आहेत आणि ही पेशंट माझी आता रेडी आहे पुढे IVFच्या प्रोसिजरला जाण्यासाठी. म्हणजे काय ही जे मी फॉलिकल्स आतमध्ये सगळे वाढवलेले आहेत ह्यांना आता मच्युअर करायची वेळ आली आहे. तर ह्यांना परिपक्व करण्यासाठी आपल्याला ट्रिगर नावाचं एक इंजेक्शन असतं ते पेशंटला द्यावं लागतं आणि ट्रिगरचं इंजेक्शन दिल्यानंतर एक साधारण 34 ते 36 तासामध्ये पेशंटला ॲनेस्थेशिया देऊन आम्हाला ही जी काही सगळी आपण फॉलिकल्स रेडी केलेले आहेत त्याच्यामध्ये डेव्हलप झालेली जी अंडी आहेत ती बाहेर अंडर ॲनेस्थेशिया काढून घ्यावी लागतात. मग आपण आता लॅबोरेटरीमध्ये आलो. ॲक्च्युली लॅबोरेटरीमध्ये आपण ही सगळी अंडी काढून घेतली. सेम डे आपण हजबंडचं सीमेन सॅम्पल पण घेतलं आहे. सीमेन सॅम्पल आपण फिल्टर केलं आहे, त्याचं काउंट आणि त्याच्यामधले इम्प्युरिटीज चेक केलेले आहेत आणि ते बाजूला काढलेले आहेत आणि चांगले हेल्दी स्पर्म्स जे आहेत जे उत्कृष्ट आहेत ते निवडून आपण आता काय केलेलं आहे ह्या सगळ्या फॉलिकल्समध्ये म्हणजे जे काही मच्युअर उसाइड्स आहेत त्याच्यामध्ये इंजेक्ट करायला सुरुवात केली आहे. आता हे इंजेक्ट झाले तर हे IVF कंप्लीट झालं आणि आता आपण यांना एका इन्क्युबेटरमध्ये सोडले आहेत पुढची वाढ दाखवण्यासाठी. अच्छा डॉक्टर, पण म्हणजे माझ्या वाचनात जे काही आलंय की IVF मधून 100% आपल्याला यशस्वी निकाल मिळतोच असं नाही, तर अनेकदा वाट पाहावी लागते. ही ट्रीटमेंट एकदा, दोनदा, तीनदा अशी अनेकदा करावी लागते. याविषयी आपण काय सांगाल? IVF जी ही गोष्ट आहे म्हणजे आय वुड गो एकदम बेसिकमध्ये जाते. एक बच्चू राहण्यासाठी आपल्याला एक अंड पाहिजे, एक शुक्रजंतू पाहिजे. एक अंड आणि एक शुक्रजंतू जेव्हा एकत्र येणार तेव्हा एक छोटंसं बाळ तयार होणार आणि हे बाळ वाढवण्यासाठी आपल्याला एक सक्षम गर्भाशय पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये किती गोष्टी आले, फिमेल पॅरामीटर आला, मेल पॅरामीटर आला आणि त्याच्या बरोबरीने आपल्याला एम्ब्रिओ पण आला आणि युट्रस पण आलं म्हणजे गर्भाशयाची पिशवी पण आली. कधी कधी काय होतं हे जर 4 पॅरामीटर्स आपण नीट व्यवस्थित चेक नाही केले आणि रँडमली जर आपण IVFसाठी गेलो तर निश्चितच फेल्युअर आहे. पण हे जर 4ही पॅरामीटर्स तुम्ही नीट आणि व्यवस्थित जर चेक केले म्हणजे अंड्याची क्वालिटी व्यवस्थित आहे की नाही बघितलं, शुक्रजंतूची क्वालिटी व्यवस्थित आहे की नाही बघितलं, ह्या दोघांना आपण प्राथमिक चाचण्या ज्या केलेल्या आहेत त्याच्यातून एकदम व्यवस्थित उपचार पद्धती दिले तर अंड आणि शुक्रजंतू तुमचं चांगलंच येणार आहे.
हे जर चांगलं आलं तर एम्ब्रिओ का नाही बरं चांगला बनणार, एम्ब्रिओ चांगल्या उत्कृष्ट ग्रेडचाच बनणार. आणि त्याच्या अगोदर तुम्ही जर युट्रस पण चेक केलं आहे, लाईक सोनोसाल्पिंगोग्राफी केली आहे किंवा हिस्ट्रोस्कोपी केली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही युट्रसच्या आतमध्ये असणारे जे छोटे छोटे अडथळे आहेत ते दूर केलेले आहेत, युट्रसच्या आतमधले इन्फेक्शन्स जर रूल आउट केलेले आहेत, तर का बरं तुम्हाला सक्सेस नाही मिळणार? तुम्हाला निश्चितच सक्सेस मिळणार. का? कारण तुम्ही ह्याच्यातली एकही गोष्ट स्किप केलेली नाही आहे. तुम्ही तुमचा प्रोटोकॉल जो आहे तो नीट आणि व्यवस्थित काय केला आहे, अवलंबला आहे. पण मग 100% गर्भधारण होतेच असा याचा अर्थ नाही ना? नाही. हां, याविषयी सांगा मॅडम. 100% गर्भधारणा का नाही होऊ शकत? बिकॉज मेडिकल सायन्समध्ये पण थोडेसे लिमिटेशन्स आहेत. एंडोमेट्रियम जे आहे, या एंडोमेट्रियमला नेहमी मी सुपीक जमीन आणि नापीक जमिनीचं ॲक्च्युली एक्झाम्पल देते. आता माझ्याकडे सुपीक जमीन आहे, याचा अर्थ काय की सुपीक जमीन ही ऑलरेडी फर्टाईल सॉईल आहे, तर मी त्याच्यामध्ये जे काही पेरणार ते उगवणार. पण नापीक जमिनीमध्ये मी ही गोष्ट करू शकते का? नाही. तर नापीक जमिनीला आपल्याला काय करावं लागतं? पहिल्यांदा मशागत करून, नांगरण करून त्याला सुपीक बनवावी लागते आणि मगच आपलं रोप आपल्याला पेरावं लागतं. तर सेम माझं युट्रस म्हणजे माझं एंडोमेट्रियम हे असंच आहे. आपल्या भारतामध्ये खूप सारे इलनेसेस आहेत, जसं ट्युबरक्युलोसिस आहे, सिव्हिअर PID आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, युट्रसच्या आतमधला एंडोमेट्रियमचा जो बेझल लेअर आहे, ज्याचं नाव आहे एंडोमेट्रियम बेझॅलिस, हा डॅमेज होतो आणि हा डॅमेज झाला तर ह्याला आपल्याला रिपेअर करणं खूप अवघड जातं. त्यामुळे 4 ते 5% लोक जर सपोज या कॅटेगरीमध्ये येत असतील तर त्या लोकांना आपण 100% अश्युरन्स देऊ शकत नाही. अच्छा. पण सपोज एखादी पेशंट आहे, तिला मेनोपॉज आला आहे किंवा तिची अंडी अकाली खराब झाली आहेत किंवा PCOS आहे. पण अंडी अकाली खराब होणं म्हणजे काय? तर सपोज आता एक कपल आहे, मुलगी 25 वर्षाची आहे, पण तिचं बायोलॉजी जी आहे बॉडीमधली ती असं बिहेव करते की ॲज इफ दो ती 45 वर्षाची आहे. म्हणजे तिचे सगळे हार्मोन्स आहेत ते ऑलरेडी एक्झॉस्ट झाले आहेत. म्हणजे ती एक तर जन्मली आहे कमी अंड्यांच्यामुळे, और इट्स लाईक की तिच्या शरीरामध्ये काहीतरी असे आजार आहेत ज्याच्याने ही अंडी पूर्ण सगळी खालावली आहेत. अच्छा. तर अशा पेशंट्समध्ये आपण oocyte डोनेशनला जाऊ शकतो. म्हणजे आपण अंड बाहेरून हेल्दी अंड आपण डोनेशनचं घेऊ शकतो, त्याच्यामध्ये मिश्रांचे शुक्रजंतू मिक्स करून बाळ देऊ शकतो. म्हणजे झालं ना, तिला 100% प्रेग्नन्सी मिळाली. सेम हॅपन्स विथ द मेनोपॉज. सपोज एखादी 45व्या वर्षाची पेशंट आहे आणि तिची पाळी निघून गेली आहे, तर हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी देऊन आपण तिच्या शरीरामध्ये अंड बाहेरून घेऊन मिश्रांचे शुक्रजंतू देऊन तिला पण प्रेग्नन्सी देऊ शकतो. पण काही जे डिसीजेस आहेत, जसं मी मगाशी बोलले की ट्युबरक्युलोसिस, नॉट प्रत्येक ट्युबरक्युलोसिस जो जाऊन आतमध्ये एंडोमेट्रियमला डॅमेज करतो, तिथे आपल्याला अजून खूप श्युरिटी देता येत नाही. पण सायन्स त्याच्यावरती पण काम करत आहे. जसं आम्ही तिथे कधी स्टेम सेल्स इंजेक्ट करतो, कधी आम्ही PRP इंजेक्ट करतो आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर 1 or 2% फ्रॉम दॅट पॉप्युलेशन पण आम्ही प्रेग्नन्सी देऊ शकतो. अगदीच. आपण आता 25 वर्षांच्या तरुणीचं उदाहरण दिलं जिच्यात हॉर्मोनल अडचणी असू शकतात. पण असं म्हणतात की तुम्ही जेवढ्या लवकर वयोगटाच्या दृष्टीने जितक्या लवकर IVF ट्रीटमेंटकडे वळाल तितका तुम्हाला चांगला निकाल मिळेल. याच्यात वयाचा काय संबंध आहे IVFशी? आता कसं झालं ना, बघ, आपल्याकडे ना सगळीकडे ग्लोबलायझेशन झालं आहे. आपण आज सकाळी मालवणी जेवतो तर रात्री आपल्याला पिझ्झा लागतो खायला. हां, तर सेम इट्स लाईक की मी नेहमी माझ्या ओपीडीमध्ये एक एक्झाम्पल देते की तुम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणजे पूर्ण जगभरामध्ये कुठल्याही कंटिनेंटमध्ये जा, म्हणजे कुठल्याही खंडामध्ये जा. जसं आपण आता आशिया खंडामध्ये राहतो, तसे काही लोक आफ्रिकन खंडामध्ये, अमेरिकन किंवा युरोपमध्ये राहतात. प्रत्येक ठिकाणी खाण्यापिण्याच्या, राहणीमानाच्या सवयी ज्या आहेत त्या सगळ्या वेगळ्या आहेत. पण जर आपण फर्टिलिटी म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याचा रेट आणि त्याच्यावरचा आपण ग्राफ जर बघितला तर तो ग्राफ सगळीकडे सेम आहे. म्हणजे काय, तर वयाच्या 19व्या वर्षी तुमची फर्टिलिटी म्हणजे तुमची प्रेग्नन्सी राहण्याची कपॅसिटी ही एकदम पीकला असते आणि सेम ती तशीच 32 इयर्सपर्यंत असते. 32 नंतर म्हणजे 32 वर्षानंतर ती हळूहळू खाली येते आणि 35-38 नंतर ती पटकन खाली उतरते. म्हणजे अंड्यांचा काउंट, अंड्यांचा रिझर्वायर आणि अंड्याची क्वालिटी ह्याच्यावरती वयाचा खूप सारा काय आहे, महत्त्व आहे. तर वय जेवढं 35च्या अगोदरचं, मी तर म्हणेन 30 ते 32 पर्यंतच प्रेग्नन्सी प्लॅन केलेली खूप छान, हेल्दी आणि व्यवस्थित पुढे जाऊ शकते. अच्छा. अगदीच. डॉक्टर, IVF ट्रीटमेंट तुमच्याकडून जेव्हा कंप्लीट होते म्हणजे तुम्ही जे काही आपण अंड्यांचं रोपण करता ते सगळं झाल्यानंतर अर्थात जे होणारे आई बाबा असतात त्यांनी आपापली काळजी घेणं आवश्यक असेल, तर त्यांनी एक हेल्दी बाळ जन्माला यावं यासाठी काय काळजी घ्यावी?
त्याच्यासाठी ना खूप सारे समज आणि गैरसमज आहेत. काही लोक म्हणतात माझा IVF झाले तर मी बेडवरून पण खाली नाही उतरणार, मी इथेच झोपून राहणार, पण त्याच्यानी काही होत नाही. आम्ही एक सर्टन असे छोटे छोटे अशा गोष्टी बनवल्या आहेत ज्या पेशंटला सांगायच्या की तुम्ही ही गोष्ट करा किंवा ही गोष्ट करू नका. तर त्याच्यामध्ये आम्ही सांगतो साधारण एक मसालेदार जेवण जेवू नका, जास्त ऑइल आणि स्पाइस नका खाऊ, प्लस त्याच्या बरोबरीने सिंपल जे डायजेस्ट होणारं फूड आहे म्हणजे साधं घरातलं बनवलेलं जेवण ते जेव्हा. ताणतणाव ठेवू नका. तुमच्या डॉक्टरांनी दिलेले जे काही मेडिसिन्स आहेत, इंजेक्शन्स आहेत ते व्यवस्थित योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात आणि नीट घ्या. घरातल्या घरात तुम्ही हिंडू फिरू शकता, छोटी मोठी कामं करू शकता, तुम्ही तुमच्या ऑफिसला पण जाऊ शकता. फक्त शक्यतो खूप साऱ्या क्राउडेड ठिकाणी जाऊ नका, म्हणजे जे आपले कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे सर्दी, खोकला, ताप या गोष्टी घेऊन तुम्ही फक्त येऊ नका. IVF हे खूप छोटं आणि एकदम सुखकारक आणि व्यवस्थित जर्नीवाला सायन्स आहे. तुम्ही जर त्याचा बाऊ करून ठेवला तर निश्चितच तुम्हाला प्रॉब्लेम येईल, पण जर तुम्ही ते सहजपणे स्वीकारलं तर तुमची ह्याच्यातली जर्नी जी आहे ती एकदम सुखकारक होईल. अगदी ही झाली शारीरिकदृष्ट्या घ्यायची काळजी, पण अर्थात मानसिकदृष्ट्या सुद्धा त्या दाम्पत्याने फार खंबीर असणं आवश्यक आहे. म्हणजे होतं असं की जेव्हा बाळ होण्यात अनेकदा अपयश आल्यानंतरच लोक IVFचा विचार करतात, त्यामुळे बाळ होत नाहीये या विचारांनीच ते भावनिकदृष्ट्या ऑलरेडी खचलेले असतात अगोदरच. मग ते IVF ट्रीटमेंटमध्ये यश मिळेपर्यंत त्यांनी कसा एकमेकांना भावनिक आधार दिला पाहिजे? जेव्हा एखादा जोडपं OPDमध्ये म्हणजे डॉक्टरांच्या OPDमध्ये येतं तेव्हा आल्यानंतर हे जे जोडपं आहे त्याचा पहिल्यांदा डॉक्टरांनी विश्वास संपादन करायला पाहिजे की ही जी आहे ही एका दिवसाची किंवा 2 दिवसाची प्रोसिजर नाही, असं काउन्सिलिंग केलं जातं. हे केलं जातं. ही तुमच्या बरोबरची आमची पुढे जाणारी एक वाटचाल आहे जी साधारण इथून पुढे 9 महिने ते 1 वर्ष 1.5 वर्षपर्यंत चालणार आहे. बिकॉज तुमच्या टेस्ट होणार, टेस्ट झाल्यानंतर त्याच्यामधले जे काही रिझल्ट्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पहिल्यांदा सॉल्व्ह होणार आणि टप्प्याटप्प्याने एक एक गोष्ट आहे आणि वन गो मध्ये काहीच नाही आहे. तर ॲक्च्युली हे पेशंट आमचे कुटुंब बनतात आणि ते पुढे जातात. बऱ्याचदा काय होतं, कधी कधी पहिल्या व्हिजिटला नवरा बायको दोघे एकत्र येतात, पण जॉब्समुळे किंवा बाकीच्या अडचणींच्यामुळे त्याच्यामध्ये सासू आणि सासरे पण कधी कधी यायला लागतात आणि ते बिकम्स पूर्ण एक कौटुंबिक अफेअर होऊन जातं. तर खूपदा असं बाईकडून सांगण्यात येतं की माझी सासू मला खूप प्रेशर देते, तुला आता बाळ व्हायलाच पाहिजे, नाही झालं तर काय करणार. तर माझं सगळ्यांना एकच म्हणणं असेल की बाळ न राहणं हा काही डिसीज नाही आहे. काहीतरी छोट्या छोट्या क्षुल्लक अडचणी आहेत आणि त्या अडचणीमुळे बाळ राहण्यासाठी जी आपल्याला येणारी डिफिकल्टी आहे त्या डिफिकल्टी आपण एकत्र कुटुंब म्हणून एकत्र आल्यानंतरच मात करू शकतो. जर आपण आपल्या मुलीला किंवा सुनेला जर ब्लेम गेम केला की तुझ्यामुळेच हे होत आहे किंवा माझ्या नवऱ्यामुळे होत आहे असं जर गोष्ट बोलली तर त्याच्यामधून खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. जर दोघांना एकत्र करून त्यांच्या अडीअडचणी जर तुम्ही समजावून घेतल्या आणि त्यांना आपण मॉरल सपोर्ट दिला आणि पुढे गेलं तर ही जर्नी तुमची एकदमच सुखकारक होणार आहे. अगदीच डॉक्टर, आपण सुरुवातीला ना एक टेस्ट सांगितली, म्हणजे मी जेव्हा विचारलं की IVFसाठी जेव्हा दाम्पत्य येतं त्याच्यापूर्वी कोणत्या चाचण्या करणं आवश्यक असतं, तर एक अशी चाचणी आपण सांगितली जी त्या स्त्रीला करणं आवश्यक असतं गर्भधारणेसाठी, AMH. मला वाटतं AMH. हां, तर डॉक्टर असाही सल्ला देतात की जरी एखादी तरुणी वैवाहिक असेल किंवा नसेल तरी तिने तिचं गर्भाशय सुदृढ राहावं यासाठी ही चाचणी करावी. याविषयी आपण काय सांगाल? सिरम AMH नावाची एक टेस्ट आहे जी सांगते तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये अंड्यांचा साठा किती आहे. आजकाल काय होतं, सगळ्या तरुणी ज्या आहेत नॉट नेसेसरी की 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर लग्नाचा मार्ग पत्करतात. खूप जणांना करिअर करायचं असतं आणि खूप जणांना जरी लग्न केलेलं आहे तरी पण पटकन बाळ नको असतं. तर ह्यांच्यासाठी आपण ही सिरम AMH टेस्ट आणि एक छोटीशी पेल्विक सोनोग्राफी करून त्यांना आपण ऊसाइट फ्रीजिंगचं ऑप्शन देऊ शकतो. ऊसाइट फ्रीजिंग म्हणजे काय, तर तुमच्या शरीरामध्ये जी काही अंडी आहे ती अंडी आपण जपून ठेवू शकतो सो दॅट जेव्हा केव्हा तुम्हाला नंतर 4 वर्षांनी 5 वर्षांनी 8 वर्षांनी बेबी प्लॅन करायचं आहे तेव्हा तेव्हा तुम्ही तरुण आहात तेव्हाची जी अंडी साठवून ठेवलेली आहेत ती काढून तुम्ही हेल्दी निरोगी बाळासाठी स्वप्न बघू शकता. आणि ही AMH टेस्ट कशासाठी करतात? AMH टेस्ट ही आपल्याला अंड्यांचा तुमच्या शरीरामध्ये काउंट किती आहे आणि त्याची क्वालिटी काय आहे हे सांगतं. अच्छा, आता आलेलो आहोत आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे. डॉक्टर, जे दाम्पत्य आज बाळ होण्यासाठी प्रयत्न करतायत, विविध उपचार घेत आहेत, त्यांना आपण काय सल्ला द्याल? मी मगाशीच बोलले
की प्रेग्नन्सी न राहणं म्हणजे बाळ न राहणं हे आजारपण नाही आहे, ही एक छोटीशी अडचण आहे आणि ही अडचण तुमच्या जीवनात का आली आहे ह्याचं जर कारण तुम्ही शोधलं तर निश्चितच तुम्ही हॅपी पॅरेंटिंग घेऊन पुढे जाल. अगदीच डॉक्टर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं सखोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.